हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उपवासासाठी चालणारे आणि गुळाच्या परफेक्ट प्रमाणासहित तूप किंवा तेल बिलकुल न वापरता गुळ शेंगादाण्याचे टेस्टी लाडू कसे तयार करायचे ते पाहू. आणि शेंगादाणा आणि गुळाची चिक्की पण आज आपण तयार करणार आहोत. आधी आपण शेंगादाण्याचे लाडू तयार करून घेऊ. यासाठी एक बाउल शेंगादाणे घेतलेले आहेत. हे शेंगादाणे एका कढईत काढून घ्यायचे. ही कढई गॅसवर ठेवून शेंगादाण्याचं साल निघेपर्यंत आता आपल्याला हे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगादाणे भाजताना खूप जास्त लालसर करायचे नाही आहेत. शेंगादाण्यावर थोडेसे लालसर डाग पडू लागले की काढून घ्यायचे. आणि शेंगादाणे भाजताना शेंगादाणे असे चोळून पाहायचे हाताने. याचं साल निघू लागलं म्हणजे शेंगादाणे भाजले गेलेले आहेत. असं साल निघू लागलं मग शेंगादाणे अर्धा मिनिटे अजून भाजायचे आणि एका परातीत काढून घ्यायचे. आता हे शेंगादाणे आपण थंडगार होऊ देऊ. थंडगार झाल्यानंतर शेंगादाण्याचं साल काढून घ्यायचं. याप्रमाणे हाताने चोळून आपण शेंगादाण्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता आपण परातीने फटकून याचं साल काढून घेऊ. सूप असेल तर सुपात टाकून पण तुम्ही हे साल काढून घेऊ शकता, किंवा एखाद्या नॅपकिनमध्ये हे शेंगादाणे टाकायचे आणि चोळून घ्यायचे. मग चाळणीने चाळून घ्यायचे. असे पण साल काढले तरी चालतील. आता हे शेंगादाणे जे आहेत स्वच्छ करून घेतलेले ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. हे शेंगादाणे आधी आपण मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊ. एका परातीत काढून घेऊ. आता हे मिक्सरमध्ये फिरवलेले शेंगादाणे आपण, म्हणजे हा शेंगादाण्याचा कूट. आता यामध्ये घालण्यासाठी मी पाऊण बाउल गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक करून घ्यायचा आणि ज्या बाउलने शेंगादाणे घेतलेले आहेत त्याच बाउलने पाऊण बाउल गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपण शेंगादाण्याच्या कुटात मिक्स करून घेऊ. हाताने मिक्स करण्यासाठी वेळ लागेल म्हणून हाताने आपण थोडं मिक्सर आधी मिक्स करून घेऊ थोडंसं, आणि मग मिक्सरमध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर का परत मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल तर तुम्ही हा गूळ आपण जो चिरून यात घातलेला आहे तो किसणीने किसून पण घालू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. खूप जास्त फिरवायचं नाही, फक्त गूळ आणि हा शेंगादाण्याचा कूट एकत्र झाला पाहिजे असंच फिरवायचं आहे. जास्त फिरवलं तर शेंगादाण्याला तेल सुटेल आणि खाताना लाडू चिकट लागतील. एक दोन वेळेसच याप्रमाणे फिरवून घेतल्यानंतर आता हे मिश्रण असं एकजीव झालेलं आहे. इथे पहा तुम्ही, सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून काढून घेतलेलं आहे. आता याचे आपण लाडू बांधून घेऊ. यामध्ये मी थेंबभर पण तूप किंवा तेल घातलेलं नाही आहे, पण याचे लाडू खूप छान मानले जातील. अगदी मस्त टेस्टी लाडू लागतात आणि हे लाडू 1 महिना एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहतात. उपवासासाठी चालतात हे लाडू, किंवा आपण एरवी पण हे लाडू करू शकतो. पौष्टिक आहेत. याप्रमाणे हे लाडू बांधून घ्यायचे. लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे तसे हे लाडू बांधून घेतलेले आहेत. एकदा लाडू बांधून घेतल्यानंतर हात धुवून घ्यायचा, कारण गुळामुळे हात चिकट होतो. मग परत एकदा या लाडूवर हात द्यायचा म्हणजे लाडू छान मऊ होतात. इथे पहा तुम्ही, हे लाडू बांधतानाच कसं शेंगादाण्याचं तेल हाताला लागलेलं आहे. याप्रमाणेच सगळ्या लाडूवर परत एकदा हात देऊन घेतलेला आहे. यामध्ये आपण जो गूळ घातलेला आहे ते गुळाचं प्रमाण यात एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जेवढे शेंगादाणे घेतलेले आहेत तेवढाच गूळ पण तुम्ही घेऊ शकता. आता आपण गूळ शेंगादाण्याची कडक टेस्टी चिक्की तयार करू. यासाठी 1 वाटी भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे. थोडंसं तूप लागेल आणि 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. हे जे तूप घेतलेलं आहे हे आपण चिक्कीत वापरणार नाही आहोत. आपल्याला फक्त पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे. आधीच लावून घ्यायचं पोळपाट लाटण्याला तूप. आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि यामध्ये 1 वाटी बारीक केलेला गूळ घालायचा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हा गूळ आता आपण पातळ करून घेऊ. यामध्ये पाणी घालायचं नाही आणि तूप पण घालायचं नाही आहे. यामध्ये 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आपण घरात रोज जी साखर वापरतो तीच साखर मिक्सरमध्ये बारीक करून यात घातलेली आहे. आणि हा जो गूळ घेतलेला आहे हा चिक्कीचा नाही आहे. आपण घरात रोज जो गूळ वापरतो तोच घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ नसला तरी चिक्की छान कडक तयार होते. गूळ करपू द्यायचा नाही आहे, नाहीतर चिक्कीला टेस्ट छान येणार नाही. हे मिश्रण जसजसं लूज होत जातं तसतसा यावर असा फेस येऊ लागतो. गुळाला छान कडक चासणी आल्याशिवाय चिक्की चांगली होणार नाही, नाहीतर मग चिक्की मऊ पडेल. याला चांगली चासणी आली नाही तर.
यात साखर घातलेली आहे, यामुळे चिक्कीला छान कडकपणा येतो. फक्त गुळाची चिक्की करायची असेल तर मग चिक्कीचा गूळ तुम्ही घेऊ शकता. आता हे पहा, यावर असा फेस येऊ लागलेला आहे. आता आपण पाक चेक करून पाहू. वाटीत थोडं पाणी घ्यायचं आणि हा पाक वाटीत टाकून पाहायचा. याची कडक गोळी तयार झाली पाहिजे. आता गॅस बंद करून पण तुम्ही यात शेंगादाण्याचा कूट घालू शकता किंवा गॅसची फ्लेम कमी ठेवून पण घालू शकता. गॅस बंद केलेला आहे मी. 1 वाटी शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे. मिश्रण मिक्स करून घ्यायचं. गॅस ऑन करून आता अर्धा मिनिटे हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर पोळपाटावर काढून घ्यायचं. हे मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे लगेच लाटण्याला लाटायचं नाही आहे. चमच्यावरचं पण मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. एका स्टीलच्या वाटीला मागच्या साईडने थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या वाटीने हे चिक्कीचं मिश्रण थोडं पसरवून घ्यायचं. आपल्याला किती जाड आणि पातळ चिक्की पाहिजे आहे त्याप्रमाणे ही चिक्की लाटून घ्यायची. आता आपण ही चिक्की अशी छान गोल करून घेऊ हाताने आणि लाटण्याने चिक्की लाटून घेऊ. चिक्की लाटताना खूप जास्त दाब देऊन लाटायची नाही, अलगद लाटण्याने फिरवून लाटायची आहे. गरम असल्यामुळे लाटल्या जाते ही चिक्की छान. याप्रमाणे आपल्याला जशी पाहिजे तशी चिक्की लाटून घेतल्यानंतर आता आपण कट करून घेऊ. चिक्की गरम असतानाच कट करून घ्यायची, म्हणजे छान चौकोनी चौकोनी चिक्की तयार होते. यामध्ये मी शेंगादाण्याचा कूट बारीक करून घातलेला आहे. थोडासा जाडसर पण तुम्ही ठेवून यात घालू शकता. आता पिझ्झा कटरने मी कट करून घेत आहे. खूप टेस्टी आणि मस्त ही चिक्की तयार होते आणि बिलकुल दातांना चिकटत नाही. यामध्ये आपण तूप पण घातलेलं नाही आहे, तरीही दातांना चिकटत नाही ही चिक्की. कोमट होऊ द्यायची ही चिक्की थोडी आणि मग लगेच उलथण्याने काढून घ्यायची आणि प्लेटमध्ये ठेवायची. कारण पोळपाटावर जर का थंडगार होऊ दिली तर पोळपाटाला चिकटून बसेल, मग काढताना मोडते ही चिक्की. त्यामुळे कोमट असतानाच ही चिक्की अशी काढून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये ठेवायची. आता थंडगार होऊ द्यायची चिक्की आणि मग आता आपण काढून घेऊ ही चिक्की. इथे दाखवते तुम्हाला मी. खूप मस्त आपली चिक्की तयार झालेली आहे. खूप कडक आणि खुसखुशीत चिक्की मस्त लागते ही एकदम. तुम्हाला मोडून पण दाखवते. अशी चिक्की तुम्ही पण तयार करून पहा. ही चिक्की महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहते आणि बिलकुल चिपचिपी होत नाही. कुणालाही जमू शकेल अशी इतकी सोपी पद्धत आहे चिक्की तयार करण्याची. फ्रेंड्स, या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.